पाहूयात उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा पहिल्या टप्प्याचा हा एक्झिट पोल जो आहे उत्तर प्रदेशचा मेगा एक्झिट पोल पहिल्या टप्प्याचा, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशातल्या पहिल्या टप्प्यातील 26 जागांपैकी भाजपला 22 ते 25 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। इंडिया आघाडीला 3 ते 6 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त होतोय। त्याच्यामुळे आता बघायचं की हा अंदाज खरा ठरतोय का। पहिला फेज मधला अंदाज आहे हा। आणि त्यानंतर पश्चिम बंगालच्या बाबतीत जर बोलायचं झालं, बिहारचं देखील या ठिकाणी कळतंय। बिहारचा मेगा एक्झिट पोल आणि पहिला फेज पहिल्या टप्प्यातल्या 14 जागांचा कौल जो आहे तो या ठिकाणी विलास या ठिकाणी येताना दिसतोय। आणि त्यात जर आपण पाहिलं तर भाजपला 2 ते 5 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त होताना दिसतोय। गुड गव्हर्नन्स म्हणून नितीश कुमार यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांनी चेहरा म्हणून बसवलं। पण याच्यातली गोष्ट अशी आहे की भाजपला कमी जागा दिसतायत आणि भाजपच्या सोबत आल्याचा नितीश कुमार यांना फायदा होताना दिसतोय। कारण एनडीएला तिथे 12 जागा दाखवतायत आणि भाजपला मात्र 3 ते 4 जागा। याचा अर्थ ज्या दुसऱ्या जागा वाढलेल्या आहेत ते नितीश कुमारांच्या। नितीश कुमारांना पलटूराम कितीही म्हटलं तर योग्य वेळी त्यांनी पलटी मारली आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा होतोय हे त्यांनी स्पष्ट झालं। पुन्हा एकदा विशाल आपल्या प्रेक्षकांना सांगूया, आपल्या डोक्याच्या वर जी पट्टी दिसते त्याच्यामध्ये 181 जागांचा आतापर्यंत एक्झिट पोल समोर आलाय। त्या 181 जागांमध्ये भाजप एनडीए हे भाजप 64 ते 69 जागांमध्ये आहे, काँग्रेस 31 ते 36 जागांवरती आपल्याला पुढे दिसतंय, तर 89 ते 92 जागांवर एनडीए दिसतंय। ज्या सगळ्या भागातले आतापर्यंत एक्झिट पोल आपल्यापर्यंत आलेले आहेत, भाजपचा गड नसलेल्या या सगळ्या भागातून सुद्धा भाजप पुढे दिसतंय। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे।